उदय ग अंबे उदय या मालिकेमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया. मालिका सुरू झाल्यावर आपण पाहतो की नारद मुनी व महादेव यांच्यात माता आदिशक्तीबद्दल एकमेकांमध्ये संवाद करताना आपल्याला पाहायला मिळतो. व नंतर भगवान शंकर नारद मुनींना म्हणतात, राणी भागवती ही रेणुकेची माता झाली, म्हणजे जी अवघ्या विश्वाची माता आहे. तिची माता होणं, तिचा पालनकर्ता होणं हे त्यांचं हक्क आहे. तेच माध्यम ठरले आहेत आदिशक्तीने भूतलावर अवतार धारण करण्यासाठी. भक्तांच्या कल्याणासाठी तिचा अवतार हा भूतलावर झाला आहे, हे भगवान शंकर नारद मुनींना सांगतात. नंतर मालिकेत आपण पाहतो की नारद मुनी भगवान शंकरांना म्हणतात, मी धन्य झालो हे सर्व ऐकून. नंतर मालिकेत आपण पाहतो की राजकुमारीला हुचकी येताना आपल्याला मालिकेत दिसतं. नंतर मालिकेमध्ये एक गरोदर स्त्री तिच्या वेदनेमुळे आईला आई म्हणून बोलवत आहे व तिचा पती तिचा आधार आहे, म्हणजे तो तिला आधार देताना मालिकेत आपल्याला दिसतं. नंतर आश्रमामध्ये रेणुकेला हुचकी आणखी येते हे पाहून दमक अग्नी राजकुमारी रेणुकेला विचारतो, हुचकी तुम्हाला कस काय येते? हुचकी येत आहे तर तुम्ही तुमच्या पित्यांचं किंवा तुमच्या मातेचं नाव घ्या, ज्यामुळे तुमची हुचकी निघून जाईल. पण ज्यावेळेस रेणुका त्या दोघांचं नाव घेते तरीही राजकुमारी रेणुकेचं जी हुचकी आहे ते निघून जात नाही. नंतर दमक अग्नीसुद्धा विचारात पडतो की कोण असेल जो तुमची आठवण काढत असेल. असं मालिकेत होतं व या दोघांच्या संवादाच्याच वेळी त्या ठिकाणी गावातील लोक आश्रमामध्ये येतात आणि ते मुनींना सत्वतीला म्हणतात, पाण्याची खूप अडचण झाली आहे. घरामध्ये कोणीही कोणालाच पाणी प्यायला नाही आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या आश्रमातलं पाणी दिलात तर खूप बरं होईल. असं ती लोक मुनींना आणि सत्वतीला म्हणतात. मग सत्वती आश्रमातलं जी पाणी आहे ते त्यांना देते. पण आणखी त्यापैकी जे लोक राहिले होते ते सुद्धा सत्वतीला म्हणतात, आम्हाला पण तुम्ही पाणी द्या. नंतर सत्वती मुनींपाशी जाते आणि म्हणते, आश्रमातलं सुद्धा पाणी संपलंय, आता काहीच पाणी आश्रमामध्ये नाही आहे. मग मुनी नंतर त्या ठिकाणचे लोक आणि सगळेजण आश्चर्यचकित होतात, कारण की ते आपल्या आश्रमामध्ये आले आहेत तरीसुद्धा आपण त्यांना पाणी देऊ शकत नाही, असा प्रश्न मुनींच्या मनामध्ये पडतो. हे पाहून रेणुका मुनींना म्हणते, तुम्ही जसं राजमहालामध्ये गंगाजलासाठी जो चमत्कार केला तो चमत्कार पाण्यासाठी करू शकतात. असं रेणुका मुनींना म्हणल्यानंतर दमक अग्नीसुद्धा तिच्या जे म्हणण्यानुसार तो सुद्धा पित्याश्रींना म्हणतो, मुनींना म्हणतो, पित्याश्री तुम्ही हा चमत्कार करू शकता, ज्यामुळे या लोकांना पाणी मिळेल. असं म्हणल्यानंतर मुनी त्यांच्या शक्तीने त्यांना पाण्यासाठी चमत्कार करतात व ते सर्व लोकांना पाणी देतात. अशा प्रकारे ते लोक पाणी घेऊन आश्रमातून बाहेर निघून जातात. त्यावेळी सुद्धा रेणुकेला हुचकी यायला सुरुवात होते. दमक अग्नी आणखी एकदा विचारतो, राजकुमारी तुमची हुचकी बंद झाली नाही? राजकुमारी म्हणते, हो, आणखी नाही. असं झाल्यानंतर आपल्याला जी गरोदर स्त्री आहे ती आपल्याला मालिकेत दिसते. तिच्या वेदना खूप वाढायला सुरुवात होते. त्या ठिकाणी आलेली दाईसुद्धा म्हणते की तू आता
आश्रमामध्ये जा आणि तिथं जाऊन तू ही गोष्ट सांग, म्हणजे ज्यामुळे त्या तुझ्या घरी येतील आणि हिला काय झालं आहे ते पाहतील. असं ती दाई त्या गरोदर स्त्रीच्या पतीला म्हणते. नंतर गरोदर स्त्रीचे पती आश्रमामध्ये जातात व सत्वतीच्या पाया पडतात आणि सांगतात, तुम्ही माझ्या बायकोचा जीव वाचवू शकतो, कारण की माझ्या बायकोच्या मूल पोटामध्ये गोल फिरला आहे, ज्यामुळे तिला खूप त्रास होत आहे, असं तो पती आश्रमामध्ये सत्वतीला सांगतो. हे पाहून सत्वती त्यांना म्हणते, चला आपण घरी जाऊया तुमच्या. असं म्हणल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस गरोदर स्त्रीचा पती त्या ठिकाणी येतो, त्याच वेळी रेणुकेची हुसकी बंद होते व दमक अग्नी म्हणतो की तुझी आठवण तेच काढत असतील, चल आपण सुद्धा त्या ठिकाणी जाऊया. मग ते सुद्धा सत्वतीसोबत त्या गरोदर स्त्रीच्या घरी जातात व त्या ठिकाणी ज्यावेळेस सत्वती, रेणुका दाई आणि ती गरोदर स्त्री असते, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की रेणुकेने गरोदर स्त्रीच्या पोटावर हात ठेवल्यामुळे ते बाळ पूर्णपणे नीट होतं आणि तिचं बाळ चांगलं जन्माला येतं. म्हणजे रेणुकेच्या हात पोटावर ठेवल्यामुळे तो एक चमत्कार घडतो. हा चमत्कार सत्वती पाहते व तिच्या ही लक्षात येतं की ही एक काही आदिशक्तीच आहे, म्हणजे ही एक देवीच आहे, असं तिला मनाला वाटतं. ते झाल्यानंतर सत्वती सगळ्या गोष्टी बाहेर त्या गरोदर स्त्रीच्या पतीला सांगते की तुमचं मूल, तुम्हाला मुलगा झाला, तुमचं मूल सुखरूप आहे. असं झाल्यानंतर आपल्याला मालिकेत नंतर सत्वती मुनींना झालेली जी दिवसभरात जी गरोदर स्त्रीचं बाळंतपण चांगलं झालं आहे ते मुनींना सांगते आणि ती म्हणते की रेणुका ही एक देवीच आहे, तिच्यामुळे आज बाळ जिवंत आहे, असं म्हणते व नंतर म्हणते की रेणुका आपली सून होण्यासाठी योग्य आहे. अशा रीतीने आजची मालिका आहे. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करू शकता. भेटू